मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. नमस्ते मुलांनो. आज आपण मोठे होत असलेल्या मुलांनो हे स्थूल वाचन पाहणार आहोत. डॉक्टर अनिल काकोडकर यांचं. मुलांनो, स्थूल वाचनाचा अभ्यास खरं तर हा तुम्ही स्वतः करायचा असतो, पण तरी देखील मी इथे हा पाठ शिकवते आहे. पण प्रत्येक पाठाच्या बाबतीत तुम्ही स्वतः तो पाठ वाचायचा आहे, शब्दांचे अर्थ मिळवायचे आहेत, वाक्प्रचारांचे अर्थ मिळवायचे आहेत, म्हणींचे अर्थ मिळवायचे आहेत. हे अगोदरच काम करून ठेवायचे आणि जेव्हा मी शिकवत असेल तेव्हा मात्र तुम्ही ते अर्थ काढलेले बरोबर आहेत की नाही हे माझ्याबरोबर क्रॉस चेक करायचं, किंवा कशाचा अर्थ मिळाला नसेल तर मी शिकवत असताना तो पुस्तकामध्ये पेन्सिलनं लिहून घ्यायचा आहे. याची मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते. आणि त्याचबरोबर तुम्हाला निबंधांच्या वह्या, वर्गपाठांच्या वह्या किंवा काही असाइनमेंट मिळालेले असतील तर ते सगळं वेळच्या वेळी पूर्ण करून ठेवा. आम्ही केव्हाही वह्या तपासण्यासाठी मागवू शकतो, पालकांकडून सुद्धा मागवू शकतो. किंवा पूर्ण आहे की नाही हे विचारल्यावरती तुमचं पूर्ण आहे हे उत्तर मिळायला हवं. त्याच्यासाठी वेळच्या वेळी अभ्यास सगळा पूर्ण करून ठेवा. नंतर मग त्याचं एकदम बर्डन, एकदम बोजा वाढायला नको. ठीक आहे. आणि इथे पण पहा, मोठे होत असलेल्या मुलांनो, आता तुम्ही मोठे होत असलेली मुलंच आहात. त्याच्यामुळे हा जो पाठ आहे ना मुलांनो, तो अतिशय तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडणारा असा पाठ आहे. या पाठामध्ये लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांनी त्यांचे जे 2 अनुभव सांगितलेले आहेत, ते अनुभव त्यांना आयुष्यभर कसे पुरेसे पडलेले आहेत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, आणि तेच त्यांचे 2 अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला फार उपयोगी पडणारे आहेत. त्याच्यामुळे मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ फार महत्वाचा आहे. तो तुम्हाला उद्देशूनच दिलेला आहे हे समजा, आणि त्याच्यामधले त्यांनी जे 2 अनुभव सांगितले त्या अनुभवातून ते जे शिकलेले आहेत तेच तुम्ही देखील जीवनामध्ये जरूर घ्यावं असं मला वाटतं. तर मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ आपण सुरू करण्याआधी लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांची माहिती घेऊयात. हा पहा मुलांनो, तुम्हाला हा जो समोर फोटो दिसतो आहे तो आहे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांचा. 1943 भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. पत्र, लेटर. खरं तर मुलांनो, पत्र लिहिणं ही सुद्धा एक कला आहे. प्रत्येकालाच अतिशय चांगल्या प्रकारे पत्र लिहिता येतं अशातला भाग नाही. तरी पत्रलेखन तुम्ही शाळेपासून शिकत असता. शाळेत असल्यापासून तुम्ही पत्रलेखन हा विषय शिकत असता. तरी सुद्धा उत्तम प्रकारे पत्र कसं लिहावं हे मात्र काही जणांनाच जमतं, कारण त्यांच्यामध्ये ती कलाच असते. त्याच्यामुळे पत्र लिहिणं ही सुद्धा एक कला आहे, जे आज मात्र लुप्त होत चाललेली दिसतीये. कारण आज व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इतर अनेक माध्यमं अशी आहेत की ज्यामुळे पत्रलेखन हे कमी होत चाललेलं आहे. पण ज्या भावना आपण अशा बोलून दाखवू शकत नाही किंवा इतर कुठल्या माध्यमातून देऊ शकत नाही, त्या भावना किंवा ते विचार आपण पत्रातून मांडू शकतो. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. त्यांना जे बार्कमध्ये अनुभव आलेले आहेत, आता हे बार्क वगैरे काय आहे, आलेले अनुभव हे आपण पाठात पाहणारच आहोत. त्याच्यामुळे मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. भावविश्व तुमच्या भावनांचं विश्व, जग हे नक्कीच समृद्ध करतील, संपन्न करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देतात.
कुठलंही जर मोठं काम करायचं असेल तुम्हाला, त्याची सुरुवात करायची असेल, तर आधी छोट्या-छोट्या कामांमधूनच ती होत असते. थेंबे थेंबे तळे साचे. हं. त्याप्रमाणे छोट्या-छोट्या कामांमधून मग तुम्ही मोठं काम साकारू शकता आणि मग तुम्हाला काय होत असतं, मोठी कामे करताना येणाऱ्या ज्या अडचणी असतात, त्या अडचणींची सवय होते, त्याचे मार्ग कसे काढायचे हे कळत जातं आणि हाच मोलाचा संदेश तुम्हाला या पाठामध्ये लेखकाने दिलेला आहे. आता आपण त्यांचा प्रत्यक्ष पाठ शिकूयात. हं, पहा. मोठे होत असलेल्या मुलांनो, समजा तुम्हालाच उद्देशून हे म्हटलेलं आहे. तुम्हालाच हे सांगितलेलं आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो. पहा, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे, माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. पहा, या पत्रामध्ये लेखकाने त्यांना आलेले जे 2 अनुभव आहेत, कुठले? तर बार्कमधले. तर ते त्यांनी इथे सांगितलेले आहेत आणि याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे, की हे जे 2 अनुभव त्यांनी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, सांगितलेले आहेत, त्याच्यातून नक्कीच तुम्हाला अधिक अभ्यास करण्याची, त्यानंतर आपल्या काय भूमिका आहेत ते निश्चित करायला मदत मिळेल. हं. म्हणजे केवळ जन्माला आलो म्हणून आलो, आई-वडिलांनी शाळेत टाकलं म्हणून शिकलो आणि त्याच्यानंतर पुढील आयुष्य जगायचं म्हणून जगलो. एके दिवशी मृत्यू आला म्हणून गेलो. असं न जगता आपण अशा प्रकारे काहीतरी जगलं पाहिजे, की बाकीच्यांनी आपल्याकडे आदर्श म्हणून पाहिलं पाहिजे. हो की नाही? त्याच्यामुळे जीवनामध्ये अशी काही कामं करून जा, की तुम्ही शरीराने जरी इथे नसाल, तरी नावानं तुम्ही तुमच्या कर्मानं, तुमच्या कामानं इथं जिवंत राहू शकाल. इतकं चांगलं कर्म करा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम मनाने जर तुम्ही म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता, की मला हे मिळेल का? अन् ते मिळेल का? अन् हे केलं तर ते होईल का? फळाची आधीच अपेक्षा करायची किंवा त्याचा आधीच विचार करत बसायचं. त्यापेक्षा जे काम आपल्या हाती लागलेलं आहे, ते प्रामाणिकपणे आपण पार पाडावं आणि मग चांगल्या कामाचं चांगलं फळ हे मिळतच असतं आणि वाईट कार्य करायला गेलात, तर त्याचं वाईट फळ, नासकं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्यामुळे आपण आपलं प्रामाणिकपणे काम करणं हे महत्वाचं आहे. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. अनुभव त्यांना आलेले एक्सपिरियन्सेस. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. पाया घातला, सुरुवात केली. आणि पाया हा नेहमी कसा असला पाहिजे, बेस हा कसा असला पाहिजे, नेहमी भक्कम असला पाहिजे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. किती? 7 इयर्स. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. किती होते मुलं-मुली? 100, 100. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. जेव्हा मोठ्या व्यक्ती अशा असतात मुलांनो, की एकदा जरी त्यांचं नुसतं आपल्याला दर्शन घडलं किंवा एकदा जरी आपण त्यांच्या सहवासात आलो, तर अनेक चांगल्या गोष्टी ते आपल्याला शिकवून जात असतात. त्यांचे अनुभव तर इतके चांगले असतात, चांगले म्हणजे मला काय म्हणायचंय, की चांगली शिकवण देणारे असतात. आणि त्यामुळे आपण नेहमी सतत चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे आपोआपच आपण सुद्धा चांगले घडत जातो. त्यांचे चांगले विचार, त्यांचे चांगले अनुभव हे आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडणारे असतात. जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले-मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. स्फूर्तिदायक, प्रेरणादायी, प्रेरणा देणारं, असं प्रचंड प्रेरणा देणारं, उत्साही असं व्यक्तिमत्व होतं, पर्सनॅलिटी होती. पहा मुलांनो आणि आपली पर्सनॅलिटी आता तुम्ही
मुळात आहातच या वयामध्ये, की तुम्ही या वयामध्ये आपण सुंदर दिसावं, आपलं व्यक्तिमत्व कसं फुलून दिसेल, याकडे तुमचं जास्त लक्ष असतं, हो की नाही? आणि ते असावंही. पण त्याच बरोबरीनं आपली स्वप्न काय आहेत, आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दिसता कसे, वागता कसे, बोलता कसे, हे तर महत्वाचं आहेच. पण जितक्या कष्टानं तुम्ही एखादी गोष्ट मिळवता, तर त्याचं एक वेगळंच तेज तुमच्या चेहऱ्यावरती चमकत असतं आणि तेच तुमचं व्यक्तिमत्व सिद्ध करत असतं, की ही व्यक्ती कशी आहे. आणि म्हणून ज्यांनी खूप कष्टानं काहीतरी मिळवलेलं असतं, खूप काहीतरी करण्याची प्रत्येकाला सवय असते, ती व्यक्ती फक्त स्वतःच नाही, तर इतरांची सुद्धा व्यक्तिमत्व चांगली घडवत असते. आणि म्हणून प्रचंड स्फूर्तिदायक असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. हं. नाहीतर काही जणांच्या बाबतीत काय असतं, आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. म्हणजे काय? फाल्गुन हा शेवटचा महिना आहे. मराठी महिने जे आहेत त्याच्यातला फाल्गुन महिना हा शेवटचा महिना आहे. काय गं, शेवटचा तर महिना आहे, आता हा जाऊ दे, मग नंतर बघूयात काय काम करायचंय ते. म्हणजे आधीच यांच्यात उत्साह नसतो, त्यात कुठलं काही काम सांगायला जावं तर म्हणायचं फाल्गुन मास आहे. तर काही जणांची अशी अवस्था असते. तर काही जण मात्र एकदम उत्साही असतात. काही सांगायचा अवकाश, की पटकन ते काम करायला तयार होतात. आणि इतकंच नाही, तर ते अतिशय सुरेखपणे काम पार सुद्धा पाडतात. तर असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि असं व्यक्तिमत्व खुलून दिसतं आणि प्रत्येकाला हवंसं वाटतं. नाहीतर काय म्हणतात, "अरे, हा नुसता मेल्या तोंडाचा आहे. ह्याच्या चेहऱ्यावरची नुसती माशे सुद्धा हालत नाही आणि काय त्याला काम सांगणार आणि काय विचारणार? तो आधीच त्याच्यात घोळ घालणार." खोळ काढणार आणि मग घोळ घालणार. हं. म्हणजे काही माणसं जी असतात, काम न धाम म्हणजे असेल हरी तर देईल खाटल्यावरी, निवांत राहणे. तर अशी वृत्ती नसावी. मग हे लोक जीवनामध्ये जास्त पुढे जाऊ शकत नाहीत. पण जो हिरिरीने, उत्साहाने एखादं काम करणारा असतो, तो मात्र लगेचच यशाच्या पायऱ्या चढू शकतो. एकदा आम्ही त्यांना विचारलं, "आम्ही इतकी मुलं-मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे?" ते म्हणाले, "तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. संशोधन करत राहा, रिसर्च करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. पहा, अनेक विचार करत बसायचा, अनेक गोष्टी काढायच्या. मग हे असं असेल का? मग ते तसं असेल का? हे असं कसं होईल? ते तसं कसं होईल? असे अनेक शंका, कुशंका काढण्यापेक्षा, अनेक गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही काय करा? स्वतःच काम निर्माण करा. आणि एक सांगू का मुलांनो, की ज्याच्यामध्ये मुळातच काम करण्याची वृत्ती असते ना, त्याला सांगायची गरज पडत नाही, की तू हे कर आणि तू ते कर. मग त्याला सांगकाम्या म्हटलं जातं, की सांगितलंय तेवढंच काम करायचं, बाकी डोकं वापरायचं नाही. एकदा काय होतं मुलांना, एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला या निमित्तानं. एकदा काय होतं, अकबर बिरबलाचा दरबार भरलेला असतो आणि बाहेर काहीतरी वाजण्याचा आवाज येतो, वरात निघालेली असते आणि मग त्यांना अकबर परीक्षा घ्यायची म्हणतो बिरबलाची. तेव्हा तो काय करतो, आधी एका दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, की "जा रे, बाहेर काय चालू आहे ते जरा बघून ये." तर तो बाहेर जातो आणि आतमध्ये येऊन सांगतो, "बाहेर वरात चालू आहे." त्याच्यानंतर मग पुन्हा विचारतात, "कोणाची वरात आहे?" "थांबा, मी जाऊन बघून येतो." म्हणून तो पुन्हा बाहेर जातो आणि बघतो, "हां, अमुक-अमुक यांची वरात चालू आहे." "बरं, मग मुलगा कुठला आहे? मुलगी कुठली आहे?" "नाही, थांबा जरा, मी जाऊन परत एकदा चौकशी करून येतो आणि विचारून येतो." असं अनेकदा अनेक प्रश्न विचारल्यावर अनेकदा तो बाहेर जातो आणि अनेकदा त्यांची उत्तरं घेऊन येतो. त्यानंतर बिरबलाची वेळ येते. बिरबलाला सांगतात, "जा रे बिरबल, जरा बाहेर बघून ये काय चाललंय." बिरबल एकदाच जाऊन येतो आणि अकबर जे काही प्रश्न विचारेल त्या सगळ्या प्रश्नांची तो उत्तरं घेऊन आलेला असतो. म्हणजे एकाच वेळी जातो, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतो आणि बाकीची माणसं मात्र काय करतात, एकदा जा, उत्तर घेऊन ये. पुन्हा विचारलं, पुन्हा जा, पुन्हा उत्तर घेऊन ये. आणि मग अशा वेळेस हुशार कोण ठरतं? बिरबल. हं. म्हणजे सांकाम्यासारखी कामं तुमची नसावीत. एवढंच विचारलं आणि मी तेवढंच करून आलो. तर कशी दृष्टी असली पाहिजे? चौकस दृष्टी असली पाहिजे. चारी बाजूंनी तुम्हाला पाहता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे, ठरवता आलं पाहिजे. स्वतःचं काम निर्माण करता आलं पाहिजे आणि मुळात कामसू वृत्ती असली पाहिजे. काम करण्याची तयारी असली पाहिजे. आजकाल कसं आहे मुलांनो, म्हणजे काम कमी आणि मोबदला मला जास्त हवा, तरच मी काम करेन.
आणि कुठलंही काम हे हलकं किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं. ते मग छोटंसं का काम असेना, पण मन लावून आणि व्यवस्थित काम जर ते पूर्ण केलं, तर त्या छोट्या-छोट्या कामातून तुम्हाला जी यशस्वीतता मिळत जाते ना, त्यातून तुम्ही मोठे होत असता. त्याच्यामुळे काम किती का छोटंसं असेना, पण ते मन लावून करा, व्यवस्थित करा आणि हीच अंगी सवय लावा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. हे चूक आहे. हे अतिशय चूक आहे मुलांनो पहा. म्हणजे हा दोषच आहे आपल्याला असं समजावं. जर बॉसने सांगितलं तेवढंच तुम्ही काम करत असाल तर तुमची प्रगती कशी साधाल तुम्ही? उलट बॉसनं जे सांगितलंय ते काम तर मी करीनच, पण त्या उपर जाऊन आणखी मी त्या कामाविषयीची माझी बुद्धिमत्ता कशी वाढवू शकेन? आणखी मी माझ्यामध्ये काय-काय कलाकुसरी त्या कामाबद्दल आणू शकेन? काय-काय माझ्याकडून चुका होतात त्या दुरुस्त मी कशा करू शकेन? हं. तर या सगळ्या गोष्टींनी चौकस बुद्धीने तुम्ही विचार केला पाहिजे. ही प्रवृत्ती मुळात गेली पाहिजे. काय? सांगकाम्याची. जेवढं बॉसनं सांगितलं तेवढंच मी काम केलं, माझं काम संपलं. तर ही प्रवृत्ती म्हणजे हा स्वभाव मुळात गेला पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, स्वानुभव स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. एकदा हे लक्षात आलं ना, तर स्काय इज द लिमिट. पहा, एकदा जर तुमच्या हे लक्षात आलं ना, की मला सांगकाम्या व्हायचं नाहीये, तर मला काय व्हायचं स्वतःचं काम निर्माण करायचंय. हे एकदा का तुमच्या लक्षात आलं, की मग पहा तुम्ही काय संशोधन करता आणि काय शोध लावता. मुलांना मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी हे वय असं आहे तुमचं, की अगदी जग बदलवू शकता तुम्ही मनात आणलं तर. इकडची दुनिया तिकडं करू शकता एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये असतं. एवढी शक्ती तुमच्यामध्ये असते. फक्त वेळ आहे ती कशाची, की तुम्ही ठरवायची. बास एकदा का मनात आणलं, एकदा का तुम्ही ठरवलं, की तुम्ही वाटेल ते करू शकता. स्काय इज द लिमिट. आकाश पूर्ण नाही एवढ्या संधी तुमच्याकडे आहेत आणि एवढ्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता. पण फक्त ते मनावर घेतलं पाहिजे. हं. कारण कसं आहे, बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे. आवश्यकही आहे. किती म्हटलेलं आहे पहा मुलांनो, 8-10 वर्ष. फक्त 8-10 वर्षांपर्यंतच तुमचं बोट धरून तुम्हाला चालवायचं, तुम्हाला दिशा दाखवायची. हे ठीक आहे. स्पून फीडिंग. आणि ते आवश्यकही आहे म्हणजे ते गरजेचंही आहे. कारण तेव्हा तोपर्यंत तुम्हाला काही कळत नसतंच म्हणा. तर 8-10 वर्षापर्यंत तुम्हाला सगळं दाखवणं, अगदी बोट धरून तिथपर्यंत नेणं, तुमच्याकडून सगळ्या गोष्टी करवून घेणं, हे गरजेचंच आहे तेव्हा. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम, स्ट्रॉंग बनवता आलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे. पहा आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. म्हणजे घोड्याला आपण काय करू शकतो? त्याला तहान लागली असेल तर पाण्यापर्यंत नेऊ शकतो. हो की नाही? पण पाणी प्यायचं की नाही हे त्यानंच ठरवायचं असतं की नाही? म्हणजे आम्ही काय करू शकतो तुम्हा मुलांना शिकवू शकतो, सांगू शकतो. आमचे अनुभव एक वेळ तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यातून तुम्ही शिका मुलांनो म्हणून सांगू शकतो. पालक तुम्हाला सतरांदा सांगत असतात. पण इथपर्यंतच आमची भूमिका आहे. आणखी पुढे आम्ही काय करणार? शेवटी अभ्यास तर तुम्हालाच करायचा आहे. पेपर तर तुम्हालाच लिहायचे. होय की नाही? मग स्पून फीडिंग हे किती दिवस आणि आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे ना मुलांनो, ती अतिशय उत्तम आहे. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये हेच सांगितलंय म्हणून मी पाठाच्या सुरुवातीला परत एकदा तुम्हाला आठवण करून देते म्हटलं, की पाठ तुम्ही स्वतः वाचा, स्वतः शब्दांचे अर्थ मिळवा, म्हणींचे अर्थ मिळवा, वाक्प्रचारांचे अर्थ मिळवा आणि मग पहा मुलांनो मी शिकवताना तुम्हाला किती मजा येईल, की अरे हो, मी हे जे अर्थ मिळवले होते किंवा हा जो अर्थ माझ्या लक्षात आलेला होता, अगदी तसाच अर्थ माझ्या बाईंनी किंवा माझ्या मिसनी मला सांगितलेला आहे. की मग तो आनंद स्वतः करण्यातला आनंद फार वेगळा असतो. शेवटी कॉपी करून पास होण्यातला आनंद आणि स्वकष्टाने मार्क मिळवण्यातला आनंद हा फार वेगळा असतो मुलांनो. आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगते, की जे कष्टानं मिळवलेलं आहे ना, ते शेवटपर्यंत टिकतं. पण जे शॉर्टकटनं मिळवलेलं असतं किंवा चुकीच्या मार्गानं मिळवलेलं असतं, ते तितक्याच पटकन निघून जाणारं असतं. ते फार काळ तुमच्याकडे टिकत नाही. म्हणून जे काही मिळवाल प्रामाणिकपणे मिळवा, कष्टानं मिळवा आणि मग पहा जो आनंद होईल ना, शब्दात सांगता येणार नाही तुम्हाला. इतका मोठा आनंद होईल.
आणि म्हणून मुलांना कष्ट घ्यायला शिका. स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. स्वतःचे मार्ग स्वतः शोधा. स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करा. स्वतःला सक्षम बनवा, स्ट्रॉंग बनवा. हं? आणि हे मला वाटतं सगळ्याच मुलांच्या बाबतीमध्ये लागू पडणारं आहे. त्यांनी जो अनुभव पहिला सांगितलेला, किती सुंदर अनुभव सांगितलेला आहे पहा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल की नाही हा? ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, चांगली मोठी-मोठी स्वप्न पहा मुलांनो आणि ती साकार करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घ्या आणि मग पहा तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवल्यावरती होणारा आनंद पहा, किती होतो ते. हं? आणि आजकालचे पालक हे सुद्धा सुजाण आहेत मुलांनो. ते काही तुमच्यावरती लादणार नाहीत, की तू हेच झालं पाहिजे आणि तेच झालं पाहिजे. जिथे आपल्याला आवड आहे ना, ते सगळं निवडा. कारण जिथे आवड आहे तिथे सवड आहे. सवड आहे म्हणजे वेळ काढता येतो. एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असेल तरच आपण ती गोष्ट वेळ काढून करू शकतो आणि त्यातले श्रमही आपल्याला जाणवत नाहीत. म्हणून ज्या गोष्टीची तुम्हाला आवड असेल, तीच गोष्ट तुम्ही करिअरसाठी निवडा आणि मग मनापासून त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्या आणि पहा काय यशाचे मार्ग तुम्ही गाठता ते. आणि माझे सगळ्यांना मुलांनो खरोखरीच मनापासून तुमचे शिक्षिका म्हणून आशीर्वाद आहेत, की प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होऊ देत. मात्र ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे झटून काम करणं, स्वतःला झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे. मी मुळीच असं म्हणणार नाही, की चुकीच्या मार्गाने तुम्ही हे यश गाठा किंवा कॉपी करून मिळवा किंवा शॉर्टकटनी मिळवा, असं मी कधीच सांगणार नाही. आणि मग मुलांनो असे स्वतःच्या जिद्दीने जेव्हा तुम्ही मोठे मोठे व्हाल ना, तेव्हा नक्की आम्हाला भेटायला या आणि सांगा, की आम्ही हे स्वप्न पाहिलं होतं आणि असं-असं साकार केलंय. पहा प्रचंड आनंद होईल तुम्हाला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा आणि तुमच्या पालकांना सुद्धा. काय? आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉइन झालो. प्रशिक्षण, ट्रेनिंग आणि मुलांनो हे सुद्धा पहा मला एक म्हणजे याच्या मागे एक सगळ्यांचं प्रशिक्षण असेल किंवा काही कुठलं ट्रेनिंग असेल, तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा शुद्ध ठेवत चला. हां, म्हणजे काही जणांचा दृष्टिकोन कसा असतो प्रशिक्षणाकडे किंवा ट्रेनिंगकडे पाहण्याचा, हां, त्यात काय एवढं? हां, जाता येईल, हां, बघता येईल, करता येईल, प्रेझेंटी लागले ना, बस झालं. असं समजू नकात मुलांनो. म्हणजे पूर्ण आपल्या ना एक छोट्या-छोट्या अनुभवातून आपल्याला इतके मोठ्या-मोठ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या जीवनात तुम्हाला कधी उपयोगी पडतील सांगता येत नाही. म्हणून लहानपणापासून अशी सवय ठेवा, की कुठलंही प्रशिक्षण असू दे, ट्रेनिंग असू दे, कुठलाही विषय असू दे, कॉलेज असू दे, शाळा असू दे, बोर्डवरती काही लिहिलेलं असू दे, जिथे-जिथे म्हणून जे चांगलं-चांगलं तुम्हाला मिळवता येईल ना, ते मिळवा आणि त्याचा संग्रह करा. म्हणजे अशी सवय मला लहानपणापासून आहे. मी लहानपणापासून शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जिथे-जिथे बोर्डवरती म्हणा किंवा शाळेमध्ये इकडे-तिकडे म्हणा, जिथे-जिथे चांगले विचार लिहिलेले असतील ना, ते सगळे विचार मी वाचायचे, समजून घ्यायचे आणि माझ्या वहीमध्ये लिहून ठेवायचे. माझी एक मोठी अशी मी एक वहीच बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये एक छान-छान प्रार्थना आहेत, छान-छान विचार आहेत, चांगले सुभाषितं आहेत, चांगल्या-चांगल्या लोकांचे विचार आहेत, चांगले-चांगले लोक जे मी ऐकले, जे वाचले, त्यांच्याविषयी लिहून ठेवलेलं आहे. किंवा जी चांगली पुस्तकं वाचली त्यांच्याविषयी लिहून ठेवलेला आहे. हा जो माझा अनुभव आहे ना मुलांनो, तो मला आज माझ्या शिक्षकी पेशामध्ये सुद्धा उपयोगी पडतो आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा उपयोगी पडतो. हं. तर तुम्ही सुद्धा अशा सवयी लावून ठेवा, की जे काही आपल्याला चांगलं मिळवता येईल ते नक्की मिळवून ठेवा आणि नक्की त्याचा कुठे ना कुठे अख्ख्या आयुष्यभरामध्ये तुम्हाला फायदा होतोच होतो. अरे, हे उगाच मी घेतलं, उगाच मी तिकडे गेलो, काही अर्थ नव्हता त्याच्यामध्ये, असं म्हणता कामा नये. ते शिक्षण जे घेतलेलं आहे, जे ट्रेनिंग घेतलेलं आहे, ते कधी कुठे तुम्हाला उपयोगी पडेल काही सांगता येत नाही. आणि ज्ञान जे घेतलेलं आहे, ते कधीच कुठेच वाया जात नाही मुलांनो. तुम्ही नोकरी नाही केली तरी तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होत असतो. तुमचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी त्याचा फायदा होतोच होतो. आणि म्हणून ही पहिल्यापासून सवय लावून ठेवा, की जिथे-जिथे मला जे चांगलं मिळेल, ते मी नक्की घेत जाईन आणि माझ्यामध्ये ते सामावेल. मी तसा वागेन. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. प्रक्रिया, प्रोसेस. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. जे काही लागणार होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या.
पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. गरज आहे, आवश्यकता आहे. कशाची? वेल्डरची आणि फोरमनची. वेल्डर म्हणजे जोडणारा आणि फोरमन म्हणजे कामगारांचा मुख्य. तुला आता काहीच मदत मिळणार नाही. तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. वरिष्ठ मोठे, आपल्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतील किंवा आपल्यापेक्षा अधिकारानं मोठे असतील तर त्यांना वरिष्ठ म्हटलं जातं. मग अशा वरिष्ठांची आज्ञा आहे बाबा, आदेश आहे, म्हणून मग मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. बरीच धडपड केली, बरेच प्रयत्न घेतले आणि ते काम मात्र मी पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. व्याप्ती वाढवली, आवाका वाढवला. पहा मुलांनो, की वरिष्ठांची आज्ञा म्हणून त्यांनी त्या कामाला सुरुवात केली आणि धडपड करायला सुरुवात केली. काही जणांची वृत्ती कशी असते, कुठलंही काम सांगितलं, मग मला हे हवं, मग मला ते हवं आणि हेच नाहीये, तेच नाहीये, मी कसं काम करू? तर 8वी मध्ये असताना पण तुम्ही पाहिलं असेल, की चित्रकलेची आवड असताना त्या मुलांनी मिळेल त्या गोष्टीमध्ये कशी चित्रकलेची आवड आपली जोपासलेली होती. तर ज्याला ते काम करायचंय, काहीही नसलं किंवा काहीही असलं, तरी मिळेल त्याच्यातून ते कामाला सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. पण सुरुवात करण्याआधीच म्हणजे नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न अशा प्रकारची अवस्था असते. म्हणजे कुठलंही काम करायचं म्हटलं, की आधीच त्याच्यात काम करण्याची तयारी नसल्यामुळे अनेक विघ्न काढत राहायचे. अनेक दोष शोधत राहायचे आणि आता ते काही जमणार नाही, ते काही होणार नाही. तर ही निगेटिव्हिटी जी आहे, ही नकारात्मक भूमिका जी आहे, ती आपण सोडली पाहिजे. पॉझिटिव्ह असलं पाहिजे माणसानं, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. ठीक आहे, हे आहे का? ठीक आहे, आपण सुरुवात तर करूयात. होईल, होईल, करेल, ही वृत्ती मुळात असली पाहिजे. नाही ते कशाचं होतंय आणि ते काही होणार नाही. हे हे आपल्याच्याने काही जमणार नाही. ही जर वृत्ती असेल ना, नकारात्मकता असेल ना, तर ते होणारं काम सुद्धा होणार नाही, बिघडून जाईल. पण तुमच्याकडे जर पॉझिटिव्हिटी असेल, सकारात्मक दृष्टिकोन असणं ही सुद्धा एक ताकदच आहे मुलांनो. त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी फार ठेवत चला. त्याच्यामुळे मग एक कामाला प्रेरणा मिळत जाते, सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये सफलता येत जाते. आता त्यांनी काय केलं मग? सुरुवात केली आणि मग ह्यांनी ह्याची कामाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय-काय म्हणाले आणि मग विचारलं, "आता सांग, तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल." यावर मी म्हणालो, "आता मला काहीच नको." सुरुवातीला त्यांनी मागण्या केल्या. आता जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कारण कसं असतं मुलांनो, आधी केले, मग सांगितले. आपल्या संतांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आधी केले, मग सांगितले. ही जर वृत्ती तुमच्यामध्ये असेल ना, तरच तुमच्यावरती विश्वास ठेवून लोक तुमच्या बरोबरीनं काम करण्यास तयार होतात. नाहीतर हा काय, हा नुसतंच उंटावरून शेळ्या हाकतो. म्हणजे काय? नुसतंच असं करा रे, तसं करा रे, स्वतः मात्र काही करत नाही, स्वतःला त्यातलं काही कळत नाही. असं होऊन जातं मग ते. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अनुभव असावा, माहिती तरी निदान त्याच्यातली असावी, की जेणेकरून आपण ते व्यवस्थित काम इतरांकडून करून घेऊ शकू. मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय-काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील. कारण त्यांनी पाहिलंय, तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे, की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. किती महत्वाचे पहा. तू हे करू शकतोस. हे किती वाक्य महत्वाचं आहे पहा. म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे, मग ती तुमच्या अभ्यासाची का असेना, सगळ्याच मुलांनी नीट काळजीपूर्वक ऐका. काय म्हटलं पाहिजे मनाशी? मी हे करू शकतो. बास. मग तुम्ही नक्की करू शकता. ते म्हणता ना इम्पॉसिबल, इम्पॉसिबल नका म्हणू, तर काय म्हणा, आय एम पॉसिबल. हे महत्वाचं आहे मुलांनो. एकदा का जर तुम्ही ठरवलं, की हे मी करू शकतो, तर कुठल्याही परिश्रमातून, कुठल्याही अडचणीतून तुम्ही ते करू शकता. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला
पाहिजे. आणि एकदा का लोकांनी तुम्हाला पारखलं, म्हणजे ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. एकदा का सुरुवातीचं इम्प्रेशन तुमचं लोकांवरती चांगलं पडलं, की मग लोक तुमच्या मागे यायला तयार असतात. हो की नाही? त्याच्यामुळे सुरुवात आधी चांगली झाली पाहिजे. मी हे करू शकतो हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे. आता तुमचं मुलांनो तुम्ही शिकताय म्हणून अजून इथून पुढे तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे अनेक अनेक बाबतीत इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग ते कुठल्या कॉलेजला ॲडमिशन असू दे, नाहीतर कुठल्या नोकरीसाठी असू दे. तर मुळात तुमच्यात किती पॉझिटिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये उतरण्याची किती तयारी आहे, प्रॉब्लेम फेस करण्याची किती तयारी आहे, हे मुळात पाहिलं जातं. मग ते काम पूर्ण होतंय, न होतंय, त्यात काय अडचणी येतात तो भाग वेगळा. पण मुळात मी हे करू शकतो, ही वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. येतंय का लक्षात? हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि मग पहा कितीही कठीण कार्य असू दे, ते तुम्ही सिद्धीस नेणारच. म्हणून तू हे करू शकतोस. आणि नंतर काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, की मी म्हणजे एकटा माणूस काम करू शकत नाही. कुठलाही जगन्नाथ रथ जर ओढून न्यायचा असेल, म्हणजे कुठलंही मोठं कार्य जर सिद्धीस न्यायचं असेल, तर मी एकटाच सगळं करेन असं म्हणून होणार नाही. तर त्याच्यासाठी अनेकांची मदत ही आपल्याला घ्यावीच लागत असते. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आलं का लक्षात? आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. आणखीन एक मुलांनो, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगू इच्छिते, की मी इतक्या ठिकाणी भाषणाच्या स्पर्धा केल्या, वादविवादाच्या स्पर्धा केल्या, नाटकांच्या स्पर्धा केल्या, कथाकथनाच्या स्पर्धा केल्या. कुठल्याही स्पर्धा मी केलेल्या असू देत, त्या कुठल्याही स्पर्धेमध्ये माझा एक अट्टाहास असायचा किंवा आजही जेव्हा मी मुलांना तुम्हाला शिकवते, तेव्हा आजही मला असंच वाटत असतं, की ज्या गोष्टी मी मुलांना शिकवतीये, ज्या गोष्टी मी इतरांना सांगतीये, त्या गोष्टी मुळात माझ्यात आहेत का? तरच मला इतरांना सांगण्याचा अधिकार आहे, अन्यथा नाही. तुम्हाला ती महात्मा गांधीजींची एक गोष्ट माहिती असेल मुलांनो. महात्मा गांधीजींकडे एक बाई येते आणि ती म्हणते, "माझ्या मुलाला फार गोड खाण्याची सवय हो, तर तुम्ही ही आधी माझ्या मुलाची सवय मोडा. तुम्ही सांगितलं तर तो नक्की ऐकेल." आणि मग गांधीजी म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे, मी सांगतो त्याला." 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, ती स्त्री परत येते आणि म्हणते, "का हो, तुम्हाला फक्त माझ्या मुलाला बोलून एवढंच सांगायचं, की अरे बाबा गोड खाऊ नकोस. पण त्याच्यासाठी 2 दिवस झाले तुम्ही बोलवलंच नाही." तर ते म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे, मी बोलवतो त्याला, सांगतो." असं करून 1 आठवडा जातो. 1 आठवडा निघून गेल्यावरती मात्र ती बाई म्हणते, की "का हो तुम्ही माझ्या मुलाला सांगत नाहीये?" मग तेव्हा महात्मा गांधीजी म्हणतात, "हां, ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा, मग मी त्याला सांगतो." मग मुलाला बोलवलं जातं आणि मग "गोड खाऊ नये रे फार." मग गांधीजी जे काही सांगतात ते तो मुलगा ऐकायला तयार होतो. आणि मग मुलगा गेल्यावर त्याची आई त्यांना विचारते, "अहो, एवढी एकच गोष्ट मुलाला सांगायची होती, त्याच्यासाठी तुम्ही एवढा 8-10 दिवस लावले." तेव्हा महात्मा गांधीजी म्हणतात, "मला मुळात स्वतःला गोड खाण्याची फार सवय आहे. जर मला तुमच्या मुलाला सांगायचं असेल, की हे बघ मुला फार गोड खाऊ नकोस, तर आधी मला गोड खाण्याची सवय बंद केली पाहिजे. मग मला अधिकार आहे तुमच्या मुलाला सांगण्याचा, की बाबा गोड खाऊ नकोस म्हणून." आणि मग या 8-10 दिवसांमध्ये गांधीजी स्वतःची सवय आधी गोड खाण्याची जी आहे ती मोडतात आणि मग त्या मुलाला सांगतात, की "बाबा तू गोड खात जाऊ नकोस." नाहीतर मुलांनो, दुसऱ्यांना संदेश देणं, सल्ले देणं फार सोपं असतं. पण स्वतः त्याचं अनुसरण करणं मात्र कठीण असतं. आणि म्हणून आधी आपण करायला हवं, तेव्हा कुठे आपल्याला दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार प्राप्त होत असतो, अन्यथा नाही. तेव्हा आपल्याला जर वाटत असेल, की इतरांनी काम व्यवस्थित करावं, प्रामाणिकपणे करावं, तर आधी आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, व्यवस्थित काम केलं पाहिजे, वेळेत काम केलं पाहिजे, तर आपण दुसऱ्यांना म्हणू शकतो. म्हणून तुम्ही कुठल्याही अधिकार पदावरती जेव्हा असाल पुढे, तेव्हा ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणारी आहे की नाही? जेव्हा तुम्हाला इतरांकडून काही काम करून घ्यायचं असेल, तेव्हा तुम्हाला आधी तुम्ही जर इतरांना सांगत असाल, की वेळेत आलं पाहिजे, तर आधी तुम्हाला वेळेत आलं पाहिजे. हो की नाही? म्हणजे जे तुम्ही इतरांना सांगाल, ते आधी तुमच्यामध्ये असलं पाहिजे. लहान मुलं सुद्धा पहा मुलांनो, की जेव्हा तुम्ही त्यांना सांगत असताय, की "मुला हे असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे." त्यातून ते शिकतात काय? मुळीच नाही. तर आपले आई-वडील आपल्या घरामध्ये कसे वागतात, आपले गुरुजन शाळेमध्ये कसे वागतात, त्यांच्या वागण्या बोलण्यावरूनच मुलं अनुकरणातून शिकत असतात. म्हणून जेव्हा इतरांना आपल्याला काही चांगले सल्ले द्यायचे असतील, चांगले धडे द्यायचे असतील, तेव्हा ते आधी आपल्या स्वतःमध्ये असलं पाहिजे.
तरच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो, तरच तो आपल्याला अधिकार प्राप्त होतो, अन्यथा नाही. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय म्हणजे अर्थ तुम्ही आताच नीट समजून घेतला, तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल, याची मला खात्री आहे. पहा मुलांनो, मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला याचा फायदा होईल म्हणून त्यांनी सांगितलेले आहे. मुळात मोठं होण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे? तर तुम्ही स्वावलंबी बनणं. हं. जे आधी तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, जे काही स्वप्न पाहिजे आहेत, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असणं आणि मग इतरांना सल्ले देण्यास तुम्ही पात्र होता. आलं का लक्षात? किती हे 2 अनुभव महत्त्वाचे आहेत पहा मुलांनो. त्याच्यामुळे आणि याची मला खात्री आहे म्हटलेलं आहे. तर खरोखरीच लेखकानं जे विचार याच्यामध्ये मांडलेले आहेत ना या पाठामध्ये, ते तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा फार उपयोगी पडणारे आहेत मुलांनो आणि नक्की या 2 अनुभवांचा तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी उपयोग करून घ्यावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि हा पाठ संपवते. ठीक आहे. मुलांनो, याच्या खालची कृती जी असेल ती सगळी तुम्ही सोडवायची आहे. ठीक आहे? वर्गपाठाच्या वहीमध्ये. धन्यवाद.